श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, मी नेहमी सांगत असतोय की जीवन म्हणजे एक अविरत प्रवास आहे. जन्म आणि मृत्यूच्या दोन किनाऱ्या दरम्यान ती वाहणारी गूढ नदी, कधी शांत, कधी खळखळणारी, कधी पावसाच्या भरात वाहणारी, पण सतत पुढे जाणारी. यात आपण भेटतो नाती, स्वप्न, यश, अपयश, आनंद आणि दुःख. श्रोते हो, प्रत्येक क्षण काहीतरी शिकवतो, प्रत्येक अनुभव काहीतरी सांगतो. माणसाचं आयुष्य म्हणजे शब्दांमध्ये गुंफलेला एक अनुभव आहे आणि सुविचार म्हणजे त्या अनुभवाचं सार आहे. श्रोते हो, सुविचार ही फक्त वाक्य नसतात, ते आपल्या जीवनाच्या कणाकणात सामावलेले एक विचार असतात. ते आपण वाचतो, ऐकतो, तेव्हा डोळ्यातून उतरतात, पण समजतो तेव्हा मात्र मनात शिरपतात. कधी आईच्या मायेचा सुगंध वाटतात, कधी मित्राच्या खांद्यावरचं सांत्वन, कधी देवाच्या भक्तीचं शांत दर्शन, तर कधी स्वतःच्या मनाशी संवाद साधणारा ते आरसा बनतात. श्रोते हो, जीवनात अनेक वेळा आपण हारतो, खचतो, थकतो. अंधारा दिवा दिसत नाही, पण मग मात्र एक शब्द, एक विचार, एक ओळ, ते आपल्याला पुन्हा उठवते, पुन्हा जगवते. हा सुविचारांचा चमत्कार असतोय. ते औषध नाहीत, पण उपचार आहेत. ते नियम नाहीत, पण मार्ग आहेत. ते उपदेश नाहीत, पण अनुभव आहेत. श्रोते हो, आपण सारे कुठेतरी एका दिशेचा शोध घेत असतो. आनंद, शांतता, प्रेम, यश, समाधान किंवा श्रद्धा. पण या सगळ्या गोष्टी बाहेर सापडत नाहीत, ते आपल्यातच दडलेले असतात. सुविचार त्या अंतप्रकाशाकडे नेणारे छोटे छोटे दिवे आहेत. ते सांगतात की रडणं कमजोरी नाही, माफ करणं पराभव नाही, आणि स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नाही, तो जीवनाचा आदर आहे. प्रत्येक सुविचार म्हणजे एका अनुभूती आत्म्याचं बोलणं आहे. कोणीतरी कुठंतरी पडून पुन्हा उभं राहिलं, कोणीतरी हरवून स्वतःला सापडलं, कोणीतरी तुटून अधिक सुंदर झालं, आणि त्यानेच हे विचार जन्माला घातलेत. त्यात अनुभवाचं द्रव आहे, वेदनेचं सत्य आहे, आणि आशेचा सुगंध आहे. म्हणून श्रोते हो, हे सुविचार केवळ ऐकायचे नाहीत, वाचायचे नाहीत, अनुभवायचे आहेत. कारण शब्द वाचले की मन हलकं होतं, पण शब्द समजून घेतलं की आयुष्य बदलतं. श्रोते हो, माणसाच्या प्रत्येक भावनेला, प्रत्येक नात्याला आणि प्रत्येक संघर्षाला हे सुविचार स्पर्श करतात. त्यात प्रेम आहे, विश्वास आहे, आईचा आशीर्वाद आहे, मैत्रीची गोड आहे, कष्टाचं मोल आहे, आणि स्वतःशी शांततेनं जगण्याचं एक तत्वज्ञान सुद्धा आहे. श्रोते हो, जर जीवन एक पुस्तक असेल तर हे सुविचार म्हणजे त्यातील सुवर्ण पानं आहेत. ज्यानं मन लावून वाचलं तर जगण्याची त्याला दिशा बदलेल, दिशा सापडेल, आणि आत्म्याला एक नवी ओळख मिळेल. बघा, पटलं तर नक्की घ्या. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जगण्यातलं खरं यश म्हणजे स्वतःला आवडणं. कारण जो स्वतःवर प्रेम करतो तो इतरांकडून मान्यता मागत नाही. स्वतःच्या चुका स्वीकारूनही पुढं चालत राहणं हीच खरी वाढ आहे. दुःख म्हणजे शिक्षण आहे, ते समज वाढणारं शिक्षण असतं. प्रत्येक वेदना आपल्याला आयुष्याचा नवा धडा शिकवते. जसं लोखंड तापल्यावर मजबूत होतं, तसं माणूसही दुःखानंतर परिपक्व होतो. आईचं प्रेम हे देवाच्या आशीर्वादाचं स्वरूप असतं. तिच्या एका नजरेत काळजी असते, तिच्या हसण्यात शक्ती असते. जग काहीही दिलं तरी तिच्या मायेचा स्पर्श कोणी देऊ शकत नाही. कष्ट म्हणजे यशाचा पाया असतो. शॉर्टकटनं शिखर गाठता येत नाही. घाम गाळल्याशिवाय फळ गोड लागत नाही. जो मेहनत करतो त्यासाठी देवही मार्ग तयार ठेवतो. प्रेम हे अधिकार नसतं, ते समजूतदारपणाचा करार असतो. खरं प्रेम तेच जिथं एकमेकांना बांधून न ठेवता मोकळे सोडूनही
नातं टिकून राहतं. अंधारात दिवा शोधू नका, स्वतःच दिवा बना. जीवनात कोणी येऊन आपल्याला वाचवेल या अपेक्षेपेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. उशीर आतून सुरू होतो. वाईट दिवस हे चांगल्या दिवसांची ओळख करून देतात. जेव्हा दुःख येतं तेव्हाच आनंदाचं मोल समजतं. म्हणून परिस्थितीला शत्रू नव्हे तर शिक्षक समजा. मैत्री म्हणजे आत्म्याचं नातं. शब्द नसले तरी समजूत असते. खरी मैत्री बोलण्यावर नाही तर एकमेकांच्या शांततेत अर्थ शोधण्यावर टिकते. राग क्षणभराचा असतो पण परिणाम आयुष्यभराचा असतो. रागात घेतलेला निर्णय आपल्याला जखमी करतात. संयम हे सर्वात मोठं शस्त्र आहे. खोटेपणानं मिळालेलं यश सत्यानं मिळालेल्या शांतते इतकं मौल्यवान नसतं. पैसा, नाव, मान सगळं मिळू शकतं पण अंतर्मनाचं समाधान फक्त प्रामाणिकतेनं मिळतं. आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही यश पूर्ण नसतं. त्यांचा अनुभव म्हणजे मार्गदर्शनाचा दिवा आहे. त्यांच्या एका शुभेच्छेने संकट हलकी वाटतात. मन जिंकलं तर जग तुमचं, मन हारलं तर काहीच नाही. बाहेरच्या जगाशी लढण्यापेक्षा स्वतःच्या नकारात्मक विचारांशी लढणं कठीण आहे पण तेच खरं यश आहे. दुःख बोलून टाका कारण मौन कधी कधी आतून पोखरतं. रडणं ही कमजोरी नाही, ती मनाची स्वच्छता आहे. मन मोकळं ठेवा, हृदय हलकं होतं. कुटुंब म्हणजे माणसाचं पहिलं आश्रयस्थान. संकटात जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा एक घर छत्रासारखं उभं राहतं. कधी कधी हारलेलंही जिंकलेलं असतं कारण हरल्यानंतर आपण स्वतःला ओळखतो, आपल्या ताकदी आणि मर्यादा समजतो. सत्य बोलण्याची हिंमत प्रत्येकाकडे नसते पण ज्याच्याकडे असते तो कधी हारत नाही. सत्याचा मार्ग कठीण असतो पण शेवटी विजय फक्त त्याचाच असतो. शांतता म्हणजे मौन नव्हे, त्यातली शांती असते. बाहेर कितीही गोंगाट असला तरी आत शांत राहणं हेच खऱ्या शांतीचं लक्षण आहे. प्रेम व्यक्त करा, न बोललेली भावना मन जाळते. मला तू हवीस, धन्यवाद, माफ कर हे 3 शब्द नातं आयुष्यभर टिकवतात. संघर्षाशिवाय कोणाला स्वतःची किंमत कळत नाही. प्रत्येक पडझडीनं तुम्हाला मजबूत केलंय. म्हणूनच अपयशाची भीती नका बाळगू. आनंद बाहेर सापडत नाही, तो मनाच्या नजरेत दडलेला असतोय. कृतज्ञतेतून जन्मलेला आनंद हा कायम टिकतो कारण तो असण्यात आहे, मिळवण्यात नाही. मनातील समाधानच खरी श्रीमंती. पैसा संपतो, कीर्ती मावळते पण समाधान मनात असेल तर जीवन नेहमी समृद्ध असतं. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो, ती पकडण्याची तयारी आपली असावी. काल काय झालं ते संपलं, आज पुन्हा नव्यानं उठून काम करा. माफ करणं हे कमकुवतपणाचं नव्हे तर सामर्थ्याचं लक्षण आहे. ज्याचं मन मोठं असतं तोच माफ करतो कारण त्याला शांतता जास्त प्रिय असते. इतरांना आधार देणं म्हणजे स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण करणं. कुणाचं दुःख कमी केलं म्हणजे
तुम्ही देवाचं काम केलं. प्रत्येक अडथळा हा पुढच्या उंचीचा पाया असतोय. संकट म्हणजे थांब नाही, ते तयारीचं चिन्ह असतं. मनात श्रद्धा असेल तर मार्ग आपोआप सापडतो. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे, ती आपल्यातील देवावरचा विश्वास आहे. दिसणं महत्वाचं नाही, असणं महत्वाचं आहे. बाहेरचं सौंदर्य नजरेला भुरळ घालू शकतं, पण आतलं सौंदर्य मन जिंकतं. वेड मनच मोठं काहीतरी घडवतं. जग वेड्यावर हसतं, पण इतिहास त्यांचंच नाव घेतो. आपण आहोत म्हणून जग सुंदर आहे. स्वतःला कमी लेखू नका. प्रत्येक जण काहीतरी खास आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, बाकी जग आपोआप मान्य करेल. जीवन म्हणजे प्रवास, थांबणं नव्हे. प्रत्येक दिवस नवीन पाऊल आहे. गंतव्य मोठं नसावं, प्रवास सुंदर असावा.